अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी शेतकरी आणि मेंढपाळांच्या हक्कासाठी वाडा आंदोलन पुकारलंय। या आंदोलनात रासपचे नेते महादेव जानकरही सहभागी होणार आहेत। या आंदोलनाची सुरुवात पंचवटी चौकातील संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरातून होईल। काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी राज्य शासनाला शेतकरी आणि मेंढपाळांच्या काही मागण्यांसंदर्भात अल्टिमेटम दिला होता। मात्र शासनाने दोघांच्याही मागण्यांकडे पाठ फिरवल्यानं अखेर शेतकरी आणि मेंढपाळांना सोबत घेऊन बच्चू कडू अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वाडा आंदोलन करणार आहेत। या वाडा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने शेतकरी आणि मेंढपाळ या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मेंढपाळांचा पारंपरिक पोशाख परिधान करून बच्चू कडू आंदोलनात सहभागी झालेत। हातात काठी आहे, खांद्यावरती घोंगडं आहे। मेंढपाळांचा हा पारंपरिक पोशाख आहे आणि या पोशाखात बच्चू कडू आपल्याला दिसतात। मेंढपाळ आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम दिलं होतं, पण मागण्या मान्य न झाल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। प्रणय, आंदोलनाच्या केंद्रस्थानी प्रमुख मागण्या काय आहेत? सध्या बच्चू कडू हे विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या नंतर हा त्यांचा पहिलाच आंदोलन आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या आंदोलनाकडे आहे। वाडा आंदोलन असं बच्चू कडूंनी या आंदोलनाला नाव दिलेलं आहे। मेंढपाळांच्या ज्या समस्या आहे, मेंढपाळांच्या ज्या समस्या नेहमी त्यांना सोसवतात, त्यांना त्यांचं कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी त्यांनी मागणी केलेली आहे। आणि शेतकऱ्यांनी जी कर्जमाफीची घोषणा सरकारने निवडणुकीच्या पूर्वी केली होती त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, कारण सध्या शेतकरी खूप अडचणीत आहे। अशी प्रमुख मागणी घेऊन ते आज विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामध्ये शेळी, मेंढी, घोडे असे हजारोंच्या संख्येने शेतकरी सुद्धा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले। नुकतंच पंचवटी भागातून हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। बरोबर, आणि खूप मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद देखील मिळतोय। महादेव जानकर सुद्धा आंदोलनात सहभागी होणार आहेत। प्रणय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।